नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदर पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. आज आपण बोलतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या बाबतीत आणि विशेषतः खालापूर तालुक्यातल्या जे शिवसेनेचे अर्थात उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे तालुका प्रमुख आहेत एकनाथ पिंगळे यांच्यावर बोलतोय. एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवली गेली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा राष्ट्रवादीसोबत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये उतरला होता आणि जोमाने प्रचार केला. कर्जतमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं आणि त्याच धर्तीवर खालापूरमध्ये देखील चौक जिल्हा परिषद जी आहे या ठिकाणी देखील मोठं यश उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेलं आहे. त्याच धर्तीवर खालापूर तालुक्यातल्या सावरोळी पंचायत समिती या ठिकाणी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या प्रमिलाताई महेश पाटील या पंचायत समितीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची ताकद जे इंटॅक आहे आपण प्रत्येक वेळी सांगत होतो आणि ह्या कालावधीमध्ये एकनाथ पिंगळे जे तालुका प्रमुख आहेत त्यांनी गावनिहाय बैठका, प्रभागनिहाय बैठका, वार्डनिहाय बैठका ह्या सगळ्या घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या बैठका घेऊन ठाकरे गट राष्ट्रवादीसोबत अगदी जोमाने काम करताना आपल्याला बघायला मिळालं. कारण तशा सूचनाच नितीनदादा सावंत, एकनाथ पिंगळे यांच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या आणि ठाकरे गटाची कुठल्याही कार्यकर्त्याकडून मदत विरोधकांना होता कामा नये यासाठी जातीने लक्ष एकनाथ पिंगळे यांनी दिलं होतं. एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली आणि हा नेता यशस्वी झालेला आहे. अनेकांनी ठाकरे गटाला हलक्यात घेतलं होतं, अनेकांनी घेतलं होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट एकत्र जर आलं तर काय चमत्कार करू शकतात याचे उदाहरण कर्जत नगरपालिका आहे, कर्जत ग्रामीण आता ज्या निवडणुका ज्या पार पडल्यात ते आहे आणि खालापूर तालुका देखील आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आतकरगाव जिल्हा परिषदमध्ये जरी पराभव झाला असला तरी अंकित साखरे म्हणजे अर्थात श्रद्धाताई अंकित साखरे यांना जे मोठं मताधिक्य मिळालं आहे त्याच्यात सिंहाचा वाटा एकनाथ पिंगळे यांच्यासह त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहेच, हे कोणच अमान्य करणार नाहीये. नंबर 2 की सावरोळी पंचायत समितीमध्ये देखील संतोषजी बैलमरे यांचा जो विजय झालाय त्यात देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. अर्थात पुन्हा एकदा एकनाथ पिंगळे यांचं नाव घ्यावं लागेल आणि त्यांचे बाकीचे सगळे सहकारी. त्याच धर्तीवर सावरोळी पंचायत समिती या गणातून प्रमिलाताई महेश पाटील यांचा जो विजय झालाय त्या ठाकरे गटाच्या मशालीच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. म्हणजेच याचा अर्थ ठाकरे गटाची ताकद किती आहे तालुक्यात याचं आता मोजमाप विरोधकांनी करावं. ताकद आहे ही कोणच नाकारू शकत नाही. खोपोलीमध्ये काही गडबडी झाल्या होत्या परंतु तालुक्यामध्ये एकनाथ पिंगळे यांनी परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं आणि ह्यावेळी त्यांनी जे काही काम केलं ठाकरे गटाने, आज नारांगीसारखा बूथ जो असेल आतकरगाव जिल्हा परिषदमधला तिथले जे काही कार्यकर्ते असतील किती जोमाने काम करत होते. एकनाथ पिंगळे यांनी नारांगीमध्ये प्रचार करताना त्यांची आपण त्या मुलाखत त्या बाईटचे सगळे दाखवलेले आहे. म्हणजे एकनाथ पिंगळे हा गावागावात रस्त्यावर उतरलेला माणूस होता, जिंकायचं आहे. ठीक आहे, त्यांना आतकरगावमध्ये अपयश आलं असेल परंतु सावळीमध्ये यश आलं, चौक जिल्हा परिषदमध्ये यश आलं. हे ताकद आहे ना. अनेकांनी आज राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता आहे का? अनेक लोक सोडून गेली, मोठी गळती लागली, परंतु ठाकरे गटाचा जो कार्यकर्ता आहे तो मात्र जागेवर थांबलाय, निष्ठावान थांबलाय आणि त्याने आपली ताकद दाखवून दिली. कारण त्यांना नेता हवा असतो आणि तो नेता एकनाथ पिंगळे यांच्या रूपाने त्यांना सुरुवातीपासून मिळालेला आहे. हा माणूस आक्रमक आहे, हा शांत माणूस नाहीये. माझे मित्र आहेत, ते जुने मित्र आहेत, पण आक्रमक आहे आणि असाच आक्रमक माणूस शिवसेनेला हवा आहे. कारण कायमस्वरूपी काय मुळमुळ त्याचे बोटचेपी धोरण ह्या माणसाकडे नसतं. पोटात एक असं अजिबात नाही. हे जे आहे ते रोकटोक, मला काय नाही मिळलं तरी चालेल. ह्या माणसाने काय कमवलं नाही, शपथ काय कमवलं नाही. परंतु पक्षासाठी प्रामाणिक, निष्ठावान आणि झोकून देऊन आपल्या उमेदवारासाठी ताकदीने लढणारा हा नेता आहे. असे कार्यकर्ते, असे नेते, असे पदाधिकारी हवेत जे ठाकरे गटाकडे आहेत. इतरांनी यातून बोध घ्यावा.
बोध घ्यावा, मी कोणाला म्हणणार नाही. परंतु असे नेते नेते काय आज उभे राहत नाहीत. खस्ता खाल्ला तर खस्ता, किती खस्ता खाल्ल्यात त्यांनी. आणि सगळ्यांशी कनेक्ट असणारा रस्त्यावरचा माणूस हो, ते तालुका प्रमुख आहेत. परंतु ते असं काय कुठेही असं म्हणजे काय आपण काय म्हणतो याला की मोठा महासाज असा काय त्यांचा नाही आहे. तुम्ही एक फोन करा एकनाथ पिंगळे यांना, ते तुम्हाला अवेलेबल होतील, मदत करतील, तुमच्याकडे धावून येतील. ते म्हणणार नाही की हा ह्या पक्षातला आहे, तो त्या पक्षातला आहे, असं नाही म्हणणार. किंवा सामान्य माणसाने जरी फोन केलं तर त्याच्यासाठी ते समोरच्या माणसाला बघणार नाही की माझा माणूस चुकीचा आहे, माझा माणूसच बरोबर आहे, त्याचं काम का झालं नाही, असा करणारा माणूस आहे. आणि ह्या लोकांचं काय असतं की गावागावातल्या गावखेड्यातल्या लोकांना अगदी सगळ्यांशी संबंध असतात आणि ते संबंध उपयोगी ठरतात. म्हणून तो ठाकरे गटाचा जो कार्यकर्ता तो जागेवर हलत नाही. किती हलवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, हलला नाही, संपूर्ण इंटॅक्ट आला, इंटॅक्ट. आणि ती मदत राष्ट्रवादीला झाली म्हणून राष्ट्रवादीला मोठं यश खालापूर तालुक्यात मिळालेलं आहे. आणि ठाकरे गटाला देखील मोठं यश चौकमध्ये मिळालेलं आहे. आणि सावळी पंचायत समितीमध्ये त्यांचा हक्काचा उमेदवार पंचायत समितीमध्ये जातोय, गेलेला आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळात उद्याच्या विधानसभेमध्ये ठाकरे गटाला राष्ट्रवादी किंवा ही संपूर्ण अशीच परिस्थिती राहिली तर काय चित्र होऊ शकतं, भयानक असू शकतं ना. म्हणून म्हटलं की एकनाथ पिंगळे यांचं कौतुक केलं पाहिजे. अशा नेत्याला ठाकरे गटाने देखील बळ दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे. आणि त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या वरिष्ठ आहेत त्यांनी ते सगळं ऐकल्या पाहिजेत. कारण इथली परिस्थिती वेगळी आहे, कर्जतची परिस्थिती वेगळी आहे. इथले काही निर्णय घ्यायचे असतील तर एकनाथ पिंगळे यांना डावलून कुठले निर्णय घेता कामा नये. त्यांनी जर सिग्नल दिला तर त्या गोष्टी कराव्यात. हा देखील त्यांच्या वरिष्ठांना सल्ला नाही, एक मैत्रीपूर्ण सांगणं असतं, ते सांगतोय. तर ठाकरे गटाला बोललं पाहिजे होतं, त्यांचं कौतुक केलं पाहिजे होतं. अगदी चौकमध्ये ते पप्पू विचार आहे, अगदी त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. मनोहर देशमुख किंवा बरीचशी मोठी टीम आहे, आता नावं सगळ्यांची आठवत नाही किंवा घेऊ शकत नाही, त्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. तो भाजपचा बालेकिल्ला होऊ घातला होता आणि पप्पू शेठ बिचारे यांनी तो अगदी ह्यावेळी करून दाखवलं. आणि तिथं ठोंबरे कंपनी अशी बलाढ्य आहे. त्यांच्यासमोर त्यांनी जिंकून दाखवलं, मोठा टास्क होता, तर त्यांनी जिंकून दाखवला. म्हणून म्हटलं की तुम्हाला नेता हवाय. आणि तो नेता तालुक्याला एकनाथ पिंगळे यांच्या रूपाने मिळालेला आहे. त्यांचे उत्तम जे संबंध आहे सगळीकडे प्रस्थापित केलेले, त्याचा देखील लाभ त्याला पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राष्ट्रवादीला झाला, हे मान्यच करावं लागेल. त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आपल्या परिवाराकडून ह्या निमित्ताने निवडणूक झालेली आहे. त्याच्यानंतर कौतुक करणं गरजेचं होतं. ते कौतुक मी जाहीररित्या करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.